स्वामी समर्थ. डॉक्टर राखी सोमवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आले आहे. अशा प्रसन्न वातावरण आहे. आज सोमवारचा दिवस आलेला आहे. सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फुल वाहिलेला आहे आणि शंभूला आपल्याला थंड जल द्यायचं आहे, बेल फूल वाहायचं आहे. पाहिलं असाल की इथे माझ्या इथे शंकराला बेलफूल वाहिलेलं आहे, धूपबत्ती दाखवलेली आहे, त्यांची पूजा झालेली आहे आणि इथे गंगा जल आहे. त्याचप्रमाणे आमची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा फोटो तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे आजची पूजाचं झालेलं आहे. आज आहे गौरी बसलेल्या आहेत काल, आणि आज गौरी नाच नैवेद्य दाखवले जातात. आज त्यांच्या ओट्या भरल्या जातात. आज वंसा असतो, प्रत्येका सुपामध्ये वंसा भरतात, मुली माहेरी जातात. अशा ह्या सगळ्या सुंदर वातावरणामध्ये आपल्याला गौरीपूजन आहे. गौरींचे काल मी प्रकार सांगितले की कशा पद्धतीच्या असतात. त्यामध्ये अजून एक आहे की एक तिखट गौरी आणि गोड गौरींचा सुद्धा नैवेद्य असतो. तर आजच्या दिवशी जर तिखट गौरी असेल तर गणपती घरात असतील तर एक पडदा लावून आपल्याला तिखट नैवेद्य द्यावं लागतं. तिखट नैवेद्याचा अर्थ मासाचा नैवेद्य असतो आणि त्याच्यामध्ये मांस किंवा मासे वगैरे असं दिले जातात. कारण गौरी ही एक प्रकारे नॉनव्हेज म्हणजे मांस खाते पण आहे, त्याच्यामुळे पडदा लावून दिले जाते. काही ठिकाणी गोडाची गौरी असते, तिथे पुरणपोळीचा नैवेद्य आणि गोडधोडाचा नैवेद्य असतो. तशा प्रकारे आज नैवेद्य बसले जातील. आज गौरीच्या ओट्या भरल्या जातील. आज मंगळागौर खेळल्या जातील संध्याकाळी. तर आज हा महिलांचा उत्साहाचा कार्यक्रम असणार आहे. आज सगळ्या महिला इतक्या सुंदर संध्याकाळी सजणार आहेत की सुंदरच. ह्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये आज गौरींना आपण पूजणार आहोत. तर सगळ्यांनी आज तयारीला लागा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.